नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन एक्झाम्स जे काही होणार आहेत, TCS असतील, TCS पॅटर्ननुसार होणारा वनरक्षक असेल किंवा शिक्षक भरती असेल किंवा पोलीस भरती असेल, याकरता गणित बुद्धिमत्ताच्या भागावर आधारित असणारे प्रश्न हे आपल्याला बघायचे आहेत। तर पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा, वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च यायला लागला 5,000 रुपये, त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसाचा खर्च किती आहे, असा प्रश्न येतो। तेव्हा M1D1 अपॉन वेजेस म्हणजे खर्च W1 असा घेऊ आपण, आणि इकडं M2 आणि D2 अपॉन W2 असा घेऊ। ओके, M1 म्हणजेच किती आहेत, तर 20 मुलं आहेत, किती दिवस राहणार आहेत, 10 दिवस, किती खर्च करणार आहेत ते, तर ते 5,000 रुपये खर्च करणार आहेत। ठीक आहे। दुसऱ्या गटामध्ये किती मजूर आहेत, विद्यार्थी 32 विद्यार्थी आहेत, 7 दिवस राहणार आहेत आणि किती खर्च करणार आहेत, तर जे जे कॅन्सल करता येईल आपल्याला ते कॅन्सल करू, जे जे सोडता येतं कट करता येतं ते बघून घ्या। वरचे 2 झिरो आणि खालचे 2 झिरो कॅन्सल होईल, म्हणजेच 2/50 बरोबर 32 गुणाकारात 7 भागाकारामध्ये किती, W2। हा वर नेऊ, याला इकडे नेऊन तिकडे आणू, म्हणजेच काय होईल, W2 बरोबर 32 गुणिले 7 गुणिले 50 वर जाईल आणि भागाकारात इकडे काय येईल, खाली 2। W2 बरोबर या 2 ने याला 32 ला भाग दिला तर 16, मग 16×5 = 80 असा होईल तो। वरचा 0 जशाला तसा इकडं 7, 8 7 56 म्हणजेच 5,600। पर्याय क्रमांक 3 जो दिसतो तो त्यातला पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतो। अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडता येत होता। हे सूत्रे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आपल्याला, की जेव्हा तुम्हाला खर्च काढायचा आहे, पगार काढायचा आहे, एखाद्या व्यक्तीनं मिळालेल्या सॅलरी काढायची आहे, ठीक आहे, तर असे जे काही सर्व उदाहरणं आहेत किंवा काम दिलेलं आहे प्रश्नामध्ये, तर अशा प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला या प्रकारचा वापर करता येतो आणि प्रश्न सोडवता येतो। चला तर मग पुढचा प्रश्न घेऊ आपण। पुढचा प्रश्न काय बघून घ्या। सिंपल प्रश्न आहे पुढचा पण। पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलंय 800 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतात। बघ आता 800 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतात असा हा प्रश्न आहे आपल्याला साधा। मग 800 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतात असं जर म्हटलं तर गडबड करू नका। सोडत असताना प्रश्न आपण जेव्हा सोडवतो तेव्हा सोडत असताना कुठलाही प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा गडबड करू नका, समजून घ्या। 800 वर्ष आहेत, आपल्याला माहिती आहे 100 वर्षात पहिल्या 100 वर्षामध्ये देतो मी, पहिल्या 100 वर्षात समजून घ्या, पहिल्या 100 वर्षात 24 लीप वर्षे आणि 76 साधे वर्षे। आता विद्यार्थी काय करतात ते लक्षात घ्या। लगेच ह्या 800 ला 4 ने भाग देतात आणि काढले 200 वर्ष आणि सांगतात की 200 वर्ष काय आहेत, लीप आहेत, कारण त्याला माहिती आहे की दर 4 वर्षांतर एक लीप वर्ष येतं। तर अशी पद्धत जी आहे ती चुकीची आहे विद्यार्थ्यांना। आपल्याला बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे। मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या 100 वर्षामध्ये 24 लीप वर्ष आणि 76 साधे आहेत। दुसऱ्या 100 वर्षात इथे सुद्धा सेम आहे, 24 लीप वर्षे, बाकीचे साधे वर्ष आहेत 76। बर, तिसऱ्या 100 वर्षात सेम तीच कंडिशन आहे, 24 लीप वर्षे आणि 76 कसे आहेत, साधे वर्ष। चौथ्या 100 वर्षात काय बघा, आता हे महत्वाचं आहे, 25 लीप वर्ष आहेत आणि 75 तुमचे साधे वर्ष। हे 400 वर्षाचं गणित आहे, कारण 400 नंबरचं वर्ष आता काय आहे, लीप वर्ष समजून घ्या। म्हणून इथं किती होतील, 96 ने 97 वर्ष लीप आहेत। किती वर्षात रे,
400 वर्षात. आणि पुढच्या 400 वर्षात किती असतील? 97. 7 7 14ला 4, हातचा आला 1, 9 9 18, 18 ने किती? 19. म्हणजेच 194 जे काही आहेत, तर 194 वर्ष काय तुमचे लीप वर्ष आहेत हे समजून घ्या. 800 वर्षात किती लीप वर्ष असतात असा जर प्रश्न विचारला तर सरळ सरळ त्याचं उत्तर आहे 194 वर्ष तुमचे आहेत लीप वर्ष. गडबड करू नका. प्रश्न सोडत असताना आपल्याला तो कन्सेप्ट माहिती असला पाहिजे, आपल्याला ती बेसिक घटक त्यामधले माहिती असणं गरजेचं आहे. ठीक. पुढचा प्रश्न घेऊ. 6 न भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती असं तुम्हाला म्हटले. 6 न भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती? प्रत्येक संख्या ही काय असली पाहिजे? 6 न भाग जाणारी पाहिजे. अलग लक्षामध्ये. आणि प्रत्येक संख्या ही 3 अंकी असली पाहिजे. आता प्रत्येक संख्या 6 न भाग जाणारी ती असलीच पाहिजे, 3 अंकी नैसर्गिक संख्या असली पाहिजे. मग आपल्याला इथं समजून घ्या 3 अंकी एकूण नैसर्गिक संख्या. ठीक आहे. 3 अंकी त्या लिहून घ्या अगोदर. 3 अंकी एकूण नैसर्गिक संख्या बरोबर आहेत 900. 900 संख्या आहेत रे. बर. 6 न भाग जाणाऱ्या सांगितले म्हणून भागाकार 6 घ्या. 6 ने याला भाग दिला तर 15 सकी 90. याचा अर्थ 150 संख्या आहेत ज्या 6 न भाग जाणाऱ्या आहेत आणि प्रत्येक संख्या ही काय आहे? 3 अंकी संख्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते संख्या काढता येतात. ठीक आहे. पुढील प्रश्न सोपे प्रश्न आहेत, समजून घेतले तुम्ही तर सोडवायला सोपे जातील. अलग लक्षामध्ये. कारण प्रत्येक प्रश्न जर तुम्हाला सोडून घ्यायचा असेल तर आपल्याला समजून घ्यावा लागेल. समजून घेतल्याच्या नंतर प्रश्न सोडणं सोपे जातील. बघा, धातूचा गोळा आहे 98.8% पितळे आणि गोळ्यासही ॲल्युमिनियमचं वजन जे आहे ते 6 किलोचं आहे. तर आपल्याला सांगितलं ॲल्युमिनियम किती? सिंपल आहे. 100% मधून 98.8% वजा करा म्हणजेच किती राहिलं बघून घ्या. 10 मधून 8 गेला तर 2 पॉईंट. 10 9 राहिले, 9 मधून 8 गेला तर 1, इकडे 0. याचा अर्थ 1.2% हे ॲल्युमिनियम आहे. लक्षात घ्या. गोळ्यामधलं गोळ्यामध्ये असणारा ॲल्युमिनियमचा भाग किती टक्के आहे? तर 1% आहे. 1%, 1.2%. म्हणून 6000चे काय करायचे तुम्हाला? 1.2% काढायचे आहे. हे आहे तुमचं ॲल्युमिनियम. ठीक आहे. पॉईंट कट करायचा तर खाली 0 देऊन टाका. 6000 वरती 12 छेदामध्ये किती आलं रे खाली? 1000. वरचे 3 0 खालचे 3 0 कॅन्सल होतील. 12 सकून 72 ग्रॅम. आता हे 6000 कुठून घेतलं? 6 किलो. समजून घ्या. 6 किलोग्रॅम म्हणजे 6000 ग्रॅम असतो. हे लक्षात घ्या. कारण आपल्याला ग्रॅम मध्ये वजन काढायचं आहे. म्हणून पर्याय त्याचं उत्तर आहे 72 ग्रॅम इतकं त्यांच्यामध्ये काय आहे? वजन होतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. पुढचा प्रश्न घेऊ. सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. गडबड करू नका. उत्तर काढलं असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या त्याचा आणि सोडवा त्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये असतील, बाकीचे जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये, पोलीस भरती असेल, MPSC असेल, अशा सर्व भागामध्ये विचारला जाणारा हा प्रश्न. प्रश्न सोपा आहे. समजून घ्या. फक्त मांडणी त्याची थोडीशी अवघड वाटते. काहीच नाही. त्यांनी काय सांगितलं बघा. 2 लिटर प्रति 5 सेकंद. 5 सेकंदाला किती पडायला लागलं रे? 2 लिटर टाकीत पडतं. ठीक आहे. टाकीत पाणी भरते. बर. आता जेव्हा भरते तेव्हाच खाली पण चालले. त्याचवेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद दराने पाणी बाहेर जाते. 10 सेकंदाला 1 लिटर पाणी बाहेर जात. आता 1 मिनिटाचा हिशोब घेऊन टाकू आपण की प्रत्येक मिनिटाला किती पडायला लागले. ठीक आहे. 5 सेकंदाला किती चाललं ते? 2 लिटर. 5 ला किती? 2 लिटर. ठीक आहे. तर 60 सेकंदाला किती जाईल?
एक्स ही बाजू किती पटीने वाढली रे 12, ही बाजू किती पटीने वाढत 12, म्हणजेच याचा अर्थ असा झाला 24 लिटर पाणी टाकीत पडते. बर, आता 24 लिटर पडायला लागलं, त्याच वेळेस बाहेर किती चाललं ते पण बघून घेऊ. बघा इकडं 10 सेकंदाला 1 लिटर, तर 60 सेकंदाला एक्स ही बाजू किती पटीने वाढली 6, तर ही बाजू 6 पटीने वाढली, म्हणजे 6 लिटर पाणी बाहेर जाते, बाहेर जाते. याचा अर्थ असा झाला 24 वजा 6 बरोबर 18 लिटर पाणी टाकीत पडते. टाकीत एका मिनिटाला पाणी पडते. दर 1 मिनिट झाला की टाकीमध्ये 18 लिटर पाणी पडायला लागले, असा त्याचा अर्थ आहे. मग याचा अर्थ आपली टाकी किती लिटरची आहे 90,000 लिटरची आहे, भागिले किती 18, 18 पंचे 90, म्हणजेच 5000 मिनिटं लागतील. 5000 मिनिट. पर्याय क्रमांक 1 जो दिसतो हा त्यातला पर्याय क्रमांक 1 कसा आहे बरोबर आहे. कारण तुम्हाला मूळ कन्सेप्ट आहे की आपल्याला तो प्रश्न समजायला पाहिजे होता. काय होता ते त्यांनी सांगितले टाकीत पाणी पडायला लागले, तसंच टाकीतून काही पाणी बाहेर पण चाललंय, म्हणून या पद्धतीचा जर आपण वापर केला तर 5000 मिनिटं लागतात टाकी भरण्यासाठी. याला सविस्तरपणे स्क्रीनशॉट घ्या त्याचा, आणि काय नाही समजलं ते कन्सेप्ट समजून घ्या. नाही समजलं तर आम्हाला पुन्हा मेसेज करू शकता तुम्ही. नंबर आहे 9405 82 87 42. ठीक आहे, याचा अजून सविस्तरपणे तुम्हाला पाठवून दिलं जाईल उत्तर. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न. मनीषाने एका महिला बचत गटामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. बरं, कसे इन्व्हेस्ट केले बघा ते आता काय म्हणतात. 1 तारखेला 2 रुपये, 2 तारखेला 4 रुपये, 3 तारखेला 6 रुपये याप्रमाणे बचत करते. तर जानेवारी 2022, जानेवारी 2022 किती दिवसाचा महिना आहे रे 31 दिवसाचा महिना. 31 दिवस. जानेवारीमध्ये किती दिवस असतात 31 दिवस असतात, म्हणजे त्याची बचत असेल 2 4 6 डॉट डॉट 31 ची दुप्पट किती आहे 62 रुपये. म्हणजे पहिल्या क्रमवार समसंख्येची बेरीज करायची, पहिल्या समसंख्याची बेरीज, समसंख्याची बेरीज. आता पहिल्या समसंख्येची बेरीज कशी करतो आपण n गुणिले n प्लस 1 हे सूत्र आहे. म्हणजेच काय आहे 62 नाही घ्यायचं आपल्याला, किती दिवस आहेत 31, म्हणून सूत्र असेल 31 गुणिले 32. 2 1 2, पहिला अंक 2 येणार आहे. कुठे कुठे 2 आहेत बघून घ्या, इथे एक 2 आहे, इथे एक 2 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 3 जे काही आहे ते चुकीचे. त्यांचा गुणाकार करून घेऊ इकडं 32 गुणिले 31. ठीक आहे, 32 ला 32, 1 ची बारी झाली गुणिले 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे 2 9 9 992 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो त्यातला पर्याय क्रमांक 4 कसा आहे बरोबर आहे. समजून घ्या. तारखेच्या दुप्पट पैसे जमा करतो. जानेवारीमध्ये 31 दिवस आहेत, मग 31 दिवस असतील तर 31 संख्या आहेत त्या पहिल्या सम, मग पहिल्या समसंख्येची बेरीज कशी करतो आपण n गुणिले n प्लस 1. सोप्या पद्धतीने जा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न 7व्या नंबरचा अतिशय सोपा प्रश्न आहे हा. पण 26 नोव्हेंबर 2008 रोजी कोणता वार होता. आता हे तुम्हाला याच्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो व्हिडिओ आमचा पाहून घ्या कशा पद्धतीने कोड तयार केलेले आहेत, किंवा अजून एक व्हिडिओ आपण तयार करू ज्यांच्यामध्ये सविस्तर कोड कसे तयार होतात हे तुम्हाला सांगितलं जाईल. आता याच्यामध्ये अगोदर काय असतो शतकाचा कोड, सूत्र लिहून घ्या शतकाचा कोड. बर, नंतर आहेत पूर्ण वर्ष, पूर्ण वर्ष अधिक पूर्ण वर्ष भागिले 4, आणि पुढे आहे महिन्यातील दिवस, महिन्यातील दिवस. हे सूत्रे एक एक किमती टाकून देऊ. शतकाचा कोड 2000चं कोणतंही शतक असलं 0 कोड वापरा. पूर्ण वर्ष, आता 8 वर्ष 7 वर्ष पूर्ण झालेत, मग 4 2 8 जास्त होतात, 4 1 4, लीप वर्ष एकच पडेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, जानेवारी मध्ये किती दिवस एक्स्ट्रा आहेत
3 फेब्रुवारीमध्ये 1 कारण 2008 हे लीप वर्ष आहे म्हणून किती 1 मार्चमध्ये 3 एप्रिलमध्ये 2 मेमध्ये 3 जूनमध्ये 2 जुलैमध्ये 3 ऑगस्टमध्ये 3 सप्टेंबरमध्ये 2 ऑक्टोबरमध्ये 3 आणि नोव्हेंबरची किती तारीख काढायची आपल्याला 26. तर एवढ्यांची बेरीज करा, टोटल मारा, किती बाकी आहे ते बघून घ्या. आता इथे आपल्याला दिसतो 26 आणि 2 28. याचा अर्थ आपला जो काही आठवडा आहे तो कंप्लीट झालाय. ठीक आहे, इथं पण आठवडा कंप्लीट होईल. 3 आणि 3 6 आणि 1 7. ठीक आहे, इथं पण आठवडा कंप्लीट होईल. 2 आणि 2 4 आणि 3 7. इथं पण आठवडा कंप्लीट होईल. 3 3 6 आणि 1 7. खाली फक्त बाकी उरला 3. मग 3 बाकी जर उरला असेल तर समजून घ्या आता कोडमध्ये जर 0 बाकी उरला असता 0 तर रविवार असता, 1 बाकी उरला असता तर सोमवार असता, 2 बाकी उरला असता तर मंगळवार असता, 3 बाकी उरला म्हणून बुधवार आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे बुधवार. आणि 4 राहिला असता तर गुरुवार, 5 राहिला असता तर शुक्रवार आणि 6 राहिला असता तर शनिवार. अशा पद्धतीने दिलेले आहेत हे कोड आणि हे सूत्र. याची सविस्तर माहिती असणारा एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे. नवीन एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने कोड जनरेट होतात विद्यार्थ्यांना ते सोपं जातं लक्षात राहण्यासाठी. हा पुन्हा एकदा आपण भाग घेण्याचा प्रयत्न करू. सविस्तर जो काही एक व्हिडिओ आहे तो पाहण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर एक नवीन व्हिडिओ आपण टाकू ज्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रश्न काय होईल कव्हर होईल. पुढचा प्रश्न घ्या. बघ इथं काय सांगितलंय त्यांनी 50 पैसे आणि 1 रुपयाची प्रत्येकी 2:3 प्रमाणात नाणी घेतल्यास, ठीक आहे, 50 पैसे 1 रुपयाची 2 प्रमाणात 3 नाणी घेतल्यास 140 रुपयात 50 पैशाची नाणी किती येते. आता नाण्याचं प्रमाण, नाणी अगोदर नाणी घेऊ. इथं नाणी, एक नाणी आहेत 50 पैशाची आणि दुसरी नाणी 1 रुपयाची म्हणजे 100 पैशाची. समजून घ्यायला कारण दोन्ही एकाच ह्याच्यात असल्या पाहिजेत. प्रमाण काय आहे त्यांचं, याचं 2 आहे आणि याचं 3 आहे. मग टोटल पैसे किती झाले हे 100 आणि हे किती झाले 300. दोघांची बेरीज किती झाली 400. x बरोबर पैसे किती आहेत रुपये 140 पैशात केलं तर 14,000. मग x ची किंमत करायची असेल तर 2 0 कॅन्सल होतील. x बरोबर काय येईल 140 भागिले 4. x ची किंमत काढून घेऊ. x ची किंमत काय ते बघा इकडं 4 त्रिक 12 राहिले किती 2 4 पंचे 20. x ची किंमत आली 35. आपल्याला त्यांनी सांगितलं 50 पैशाची नाणी किती आहेत तर 50 पैशाची नाणी किती प्रमाणात आहेत 2 प्रमाणात आहेत म्हणून 2 गुणिले 35 बरोबर 70 नाणी आहेत. पर्याय क्रमांक मध्ये बघा 70 कुठे दिसतो. 50 पैशाची नाणी किती प्रमाणामध्ये किती नाणी येतील तर 50 पैशाची नाणी यायला पाहिजे होती 70. बर ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत नाहीये. ऑप्शन मध्ये काय गफलत झाले बघून घेऊ. 4 त्रिक 12 राहिले 2 4 पंचे 20. x ची किंमत किती आली 35. 35 दोन्ही 70. ठीक आहे, तर पर्याय दिलेला नाही इथे. एक पर्याय कव्हर करून घ्या आपल्याला की 70 उत्तर यायला पाहिजे होतं. या पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडता येतो. ऑप्शन मध्ये आलेला नाही मात्र 70 नाणी येतील. बघू शकतो आपण 70 नाणी जर 50 पैशाची घेतली नाणी 50 पैसे तर ते होते 35 रुपये बरोबर आहे. आणि 35 गुणिले 3 म्हणलं किती 35 गुणिले 3 म्हणजेच 105 नाणी 1 रुपयाची 1 रुपयाची तर किती व्हायला लागले 105. दोघांची बेरीज केली तर 140 रुपये बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. तर त्या पद्धतीने आपल्याला जायचंय. तर 35 दोन्ही 70 नाणी होती तिथं. अलग लक्षामध्ये किती होती 70 नाणी होती. आपल्याकडे ऑप्शन तिथे आलेला नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न. एका शेतात काय सांगितलं त्यांनी बघा 20 कोंबड्या. एका शेतामध्ये काय आहेत 20 कोंबड्या आहेत. बर 15 गायी आहेत आणि काही गुराखी आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 जास्त आहे. मग याला काय करायचं मांडायचं असं पाये आणि इकडं डोके
सारखे नाही आहेत पण सारखे दाखवायचे. मग सारखे दाखवायचे असतील तर जेवढे पाये जास्त आहेत तेवढे डोक्यामध्ये काय करावं लागतील, प्लस करावं लागतील. म्हणजे त्यांनी सांगितलं 70 पाये आहेत जास्त, म्हणून 70 आपण डोक्यामध्ये प्लस केलं. पाये लिहून घेऊ. 20 कोंबड्या, पाये किती होते रे? 40. 15 गाई, पाये होते 60. गुराखी एक्स, पाये होते 2x. डोके 20 कोंबड्या 20 डोके. बर, पुढे काय म्हणले ते? 15 गाई 15 पाये, माणसं एक्स, डोके जास्त. 100 अधिक 2x. इकडं दोघांची बेरीज केली 90, इकडे किती येईल? 105 अधिक x. दोघांचा फरक घेतला तर 5 आणि इकडे फरक घेतला तर x, म्हणजेच उत्तर किती येईल? 5. तर त्या ठिकाणी किती गुराखी आहेत? 5 गुराखी आहेत असा त्याचा अर्थ आहे. फक्त ही जी काही कंडिशन आहे ही कंडिशन तुम्हाला तिथे व्यवस्थित लिहायची आहे, मांडणी करायची आणि नंतर सोडवायची. पुढचा प्रश्न आपण जवळपास सगळे टोटल 10 प्रश्न घेणार आहे. अतिशय दर्जेदार प्रश्न असतील पेपरमध्ये. तुम्हाला जे काही प्रश्न पेपरमध्ये आलेले आहेत अशाच प्रश्नांचा वापर करून आपण त्याला सोडणार आहे. हा सेम प्रश्न आधी एक जो प्रश्न आपण घेतला m1 d1 अपॉन w1 m2 d2 अपॉन w, या सूत्राचा वापर करा जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा. 400 माणसं आहेत, 400 मिनिटात 400 मासे पकडतात. बर, पुढे काय म्हणले बघा? 100 माणसं आहेत, 100 मिनिटात किती मासे पकडतील, म्हणजे आपल्याला काढायचं आहे W2. ठीक आहे. आता 400 न 400 कॅन्सल होईल, हा इथं जाईल आणि तो इथे येईल, म्हणजेच W2 बरोबर काय येईल? 100 गुणिले 100 भागाकारामध्ये 400. 2 0 2 0 काय होईल? कॅन्सल. तर W2 बरोबर काय येईल? 100 भागिले 4 बरोबर 25. तर उत्तर आहे त्याचं 25. तर अशा पद्धतीने हे आपले आजचे 10 प्रश्न आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आलेले हे प्रश्न होते. पोलीस भरतीला, सरळ सेवेला किंवा येणाऱ्या काही एक्झाम्स आहेत या सर्व एक्झाम्समध्ये तुम्हाला हे प्रश्न कामी येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे प्रश्न पुन्हा उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.